अ, तर म्हटलं पहिला संपर्क आपला कधी झालता? 4-5 महिने झाले सर. व्हिडिओ आधीपासून बघत होतो सर. हम्म. मग त्यांनी मला मेसेज केला होता. तो लाल बैल दाखवला होता, मोठा शिंगाचा किल्ला आमच्याकडचा. हा 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 हा. ते गाड्याला बांधून घेऊन जात होते. बरोबर बरोबर बरोबर. हो. ऑक्टोबर महिन्यात ओळख झाली. हा हा. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. ओके. चल, तर आता एक उदाहरण देतो तुम्हाला. हा हा. मग त्या उदाहरणावरून काय तुमची धाडस डोकं चालतंय बघा. त्याच्यानंतर काही घडवत नाही असं नाही, घडव तुम्ही, पण आधी ऐका. हो कारण मला सुरुवातीला माहिती द्यायची सवय लागली, ज्ञान हो हो सांगायची सवय लागली, मला हो समोरचा घडवायची आधी सवय लागली, मग त्याचे पैसे खर्च करायला लावायचे. हो ही माझी सरळ पद्धतीची पद्धत म्हणजे सिस्टीम आहे माझी. हो तर आपण एखाद्या आता खिल्लारचा व्यवहार म्हणजे एक दुकान आहे. हो भले मी दुकानदार असो नाही शेतकरी असतो, तुम्ही आता माझ्याकडे मागताय म्हणजे मी दुकानदार आहे. हा एक दुकान आहे, बरोबर आहे. हो मग ते कपड्याचं दुकान असू द्या किंवा किराणा मालाचं दुकान असू द्या, बरोबर आहे. हो हो किंवा मेडिकल असतो हो किंवा एखादा डॉक्टर असतो, तर तुम्ही स्वतः डॉक्टर आहे, हो बरोबर आहे. हो तर तुमच्याकडे असणाऱ्या वस्तूंच्या किमती फिक्स असतात, बरोबर आहे. रुपये 2 रुपये काय हो असतील ते. बरोबर. हा बरोबर आहे. हो त्यांच्या किमती फिक्स आहेत त्या. मग मला सांगा, त्या बाकी इतर दुकानापेक्षा ही खिलारगाई जी वस्तू आहे म्हणजे मटेरियल आहे, हे हो मटेरियल इतर माणसाच्या आयुष्यातल्या मटेरियल पेक्षा ही मौल्यवान आहे का साधा आहे? मौल्यवान. बरोबर. हो मग मला सांगा, त्या मटेरियलच्या किमती फिक्स आहेत, मग ह्या मटेरियलच्या किमती फिक्स नसतील असं कुठं आहे का? वाटतंय का तुम्हाला? नाही फिक्स आहेत का? नाही. मग ते फिक्स कुठं आहे त्या? तर जो माणूस अभ्यास केलाय, हो ज्या हो माणसाला पारख आहे, ज्या हा माणसाने कष्ट केले, ज्या माणसाला त्याचे अवयव कळतात, ज्या माणसाला त्याचा वंश कळतो, त्याच्याकडे त्या किमती फिक्स आहे त्या. म्हणजे मित्रत्वाच्या नात्याने मागे पुढे सरू शकतात, तो भाग वेगळा. हो बरोबर का? हो हो मग आज आपण कपड्याच्या दुकानात गेलो, हा म्हणजे उदाहरण देतोय हा. मी काय हो हो तुम्हाला बळजबरी किंवा एखादं मुद्दाम बोलतोय असं नाही. नाही बोला. आपण एखाद्या कपड्याच्या दुकानात जातो. हो कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर आपण कमी पैशातलं चांगलं कापड द्या असं म्हणतो का कधी? नाही. चांगलं दाखवा. प्रथम काय म्हणतो दुकानात गेल्यावर? चांगले कपडे दाखवा. मला कापड चांगलं क्वालिटीचं दाखवा, शर्ट हो चांगल्या क्वालिटीचं दाखवा किंवा पॅन्ट चांगल्या क्वालिटीचं दाखवा, बरोबर आहे. हो हो किंवा किराणा दुकानात गेल्यानंतर आपण काय म्हणतो, चांगली परिस्थिती असणारी माणसं, बऱ्यापैकी मध्यम असणारी, ज्याला चवीच माहित नाही ना, तो काय देईल तीन घेऊन जातो दुकानदार, बरोबर आहे. हा हो ज्याला चव माहितीये तो काय करतो, की मला चांगल्या क्वालिटीचं शेंगदाण द्या किंवा आपलं हो तांदूळ चांगला द्या, बरोबर आहे. हो त्यांचे रेट फिक्स असतात, बरोबर. हो मग तसं खिलारचं पण हे दुकानच आहे. मग ज्या हो वेळेला तुम्ही ना चांगले पैसे मोजताल ना, त्या पैशाच्या हा मानानं तुम्हाला वस्तू समोरचा देणार आहे. हो किमती तर ठरलेल्या नाही त्या, हम्म. बरोबर का. हो मग ते तुमच्यावर अवलंबून आहे, क्वालिटी घ्यायची का साधी घ्यायची, म्हणजे ते तुमच्या आकड्यावर डिपेंड आहे. हा तुमचा आकडा जर लो असेल तर त्या ठिकाणी चवीवर. तीच पद्धतीने मिळणार तुम्हाला. हो हो तुमचा आकडा जर मोठा असेल तर त्या ठिकाणी त्याच पद्धतीने मिळणार. दोस्ती आहे, मित्र आहे, हा भाग वेगळा. हो लक्षात आलं ना. हो हो म्हणजे मी तुम्हाला समोरून ओळखत नाही किंवा तुम्ही मला समोरून ओळखत नाही, फक्त कार्यानं ओळखताय, हो बरोबर आहे. हो मग डॉक्टर साहेब, कामावर. कार्यानं ओळखणारे असे लाखो लोक आहेत समाजात. हो पहिला मुद्दा. आणि दुसरी गोष्ट, तुमच्यासारख्या बजेटचे 99.99% लोक आहेत. हा बरोबर. तुमच्या सारख्या बजेटचे लोक बजेटचे. हो बरोबर. 0.1% लोक आहेत की पैसे जाऊ दे मला वस्तू पाहिजे. हम्म. आणि वस्तू चांगल्या समाजात किती प्रमाणात असतात? दुर्मिळ प्रमाणात असतात. कमी एकदम. समाजात चांगली माणसं किती असतात? कमी दुर्मिळ असतात. घरातली माणसं 10 माणसं आहेत, त्या 10 माणसातला चांगली माणसं 10 सगळे असतात का? नाही नाही. एखादा माणूस समजूतदार, समजावणारा, चांगला विचार करणारा असतो, बरोबर आहे. का हो. घरातले सगळे सारखे असतात का? नाही भावकीत सगळीच भावकी चांगली असते का? नाही. हाताला 5 बोट आहेत, 5 बोटातलं हो. एखादं बोट लांबतं असतं का? हो म्हणजे एक बोट सारखे जास्त नसतात. काम करू शकतं ना.
हो किंवा कार्य एखाद्या बोटात जास्त असू शकतं ना इतर बोटापेक्षा. हो हो. तसंच चवीची गोष्ट ही समाजात खूप कमी आहे. हम्म. देशी गाईच्या कासातलं दूध खूप कमी आहे. कमी देशी गाय समजून घेणारी लोक डॉक्टर साहेब खूप कमी आहेत. कमी. आणि तुम्ही स्वतः डॉक्टर असल्यामुळं तुम्ही जेवढं ताकद तुम्ही लावाल, तुम्ही जेवढा प्रयत्न कराल, तुम्ही जेवढी उडी माराल डॉक्टर साहेब, हो तेवढी लोक तुमच्याकडे बघणार आहेत. तुम्ही बारकी उडी मारली तर लोक बारक्या उडीनेच बघणार आहेत. हा. मोठी उडी मारली तर तुमच्याकडे लोक मोठ्या उडीने बघणार आहेत. हम्म. तुमच्या लक्षात आलं? हो आलं. आणि तुम्ही डॉक्टर असल्यामुळे तुम्ही आयुष्यभर प्रत्येकाच्या गोट्यात जाणार आहे आता. बर. आणि तुम्ही डॉक्टर असल्यामुळे हा निर्णय घेतला मी कॉलवर बोलायचा. हो म्हणजे समजावून सांगण्याचा. चॅटिंग मधून टायपिंग करून किती समजावून सांगणार आहे मी. नाही समजत. आणि ह्याच्याही समोर पलीकडे सरळ पद्धतीची भेट झाल्यावर अजून जास्त समजतं. जास्त बरोबर. बरोबर? हो हा. मग त्यामुळं कमीत कमी डॉक्टर लोकांनी आज परिस्थितीकडे न बघता काहीही धडपड करून एक योग्य वस्तू घ्या, म्हणजे शेतकरी तुमच्याकडे त्या पद्धतीने बघते. बरं. अरे डॉक्टर साहेबांनी गाई घेतली, मग आपण का नको? म्हणजे वातावरणाला वेग आणायसाठी तुम्ही कारणीभूत ठरता परत भविष्यात. हो ते आहे. एखाद्या शेतकऱ्याकडे पैसे असतात पण त्याला कळत नसतं, पण ते तुमच्यामुळे कळतं. हा. शेतकऱ्याकडे एखाद्या पैसे भरपूर असतात, नोकरदाराकडे पैसे असतात किंवा इतर डॉक्टर तुमचा मित्र आहेत त्याच्याकडे पैसे असतात. म्हणजे बदल हा तुमच्यापासून तुम्ही घडवायला सुरुवात करू शकता. हो आलं लक्षात? हो. हा. मग आता एवढंच सांगून तुम्हाला प्रकाश पडत असेल तर त्या प्रकाशाच्या मानाने सुद्धा मी चालू शकतो. नाही तुमच्या डोक्यात प्रकाश पडला किंवा नाही धाडस झाली तरीही मी तुमच्या सोबत चालू शकतो. तुम्ही एक माझा फॉलोअर आहात म्हणून. हो म्हणजे 2 तुमच्या पुढे पर्याय आहेत. तुम्हाला त्याच बजेट पाहिजे म्हटलं तर त्याच बजेटची देतो. मग ते माझं सोनं म्हणून तुम्हाला सांभाळावं लागेल आणि जगाला सुद्धा हे असं सोनं असते मग सांगावं लागणार आहे. हो. पण त्या किमतीच्या मानानं ती क्वालिटी मिळत नाही आपल्याला. एवढंच सत्य. हो. कारण मी स्वतः जागृती केली, मी स्वतः ओरडतो, मी स्वतः शहाणी करतो लोक म्हणजे लोक विचार करा. मी ज्या गोष्टीला हात घालतो त्या गोष्टीला त्याच नजरेने बघणार आहेत. हो. मग असा विषय होणार. काय अडचण नाही. तुमच्या बजेटची मिळत नाही असं नाही. हे जगात आई बाप मिळत नाहीत. सगळं मिळतं. बाकी सगळं मिळतं. तुम्हाला जन्म देणारी आई मिळत नाही, तुम्हाला जन्म देणारा बाप मिळत नाही, तुम्हाला पैसे मोजल्यावर सगळं मिळतं. सगळं मिळतं. बरोबर. लक्षात आलं तुमच्या? आता ह्याच्या पुढे दुसरं काय उदाहरण देऊ अजून? आलं लक्षात सगळं. हा. आणि ते कसं होतं. हा. बोला की. आवाज कट होतो. बोला. हॅलो. हा बोला. आमची टीचर कॉलनी म्हणजे शिक्षक कॉलनी हा. आणि पप्पा टीचर आहेत. हा. शिक्षक. मग त्याच्याने आम्ही ती घरी आणणार. मला आवड आहे म्हणून आधी. बरोबर. हा. मी आधी पहिले आमच्या शेतात म्हणजे गावाकडे. हा. गाव सोडून आम्ही तालुक्यावर राहतो. ठीक. ते मम्मी पण घरी असते, देवपूजा वगैरे. मग ते गाईचं आवड आहे. गल्लीत गाई आल्या पोळी टाका हे टाका. आणि मी आधीपासून 10वी पासून नाद म्हणजे बंदीच्या आधी बैलांचा. आमच्या सर्व मित्रांकडे बैल आहेत. पण मला पण घ्यायची हौस आहे बैल. पण ते सगळे बाजूला ठेवून तुमचे व्हिडिओ बघून, ते सूरज दिघे साहेब त्यांचे व्हिडिओ बघून म्हणजे एक याच्यात काही फायदा नाही बा. फायदा आपल्याला गाई ते गाय संगोपन झालं पाहिजे. म्हणजे गाय मौल्यवान बा. ते नाद काही कामाचा नाही तो दुसरा. माणसाच्या आयुष्याची चवीची गोष्ट आहे. हा. खिलार गाय चवीची गोष्ट. हा. म्हणजे चवीची गोष्ट जर आता ह्या जन्मात नाही समजली तर कधी समजायची? तेच. हा. तुम्हाला म्हैस समजली, तुम्हाला जर्सी समजली, तुम्हाला पैसा कमवायचा समजला, तुम्हाला श्रीमंत व्हायचं समजलं, तुम्हाला चांगले कपडे घालायचे समजले, तुम्हाला अत्तर शेंट मारायचं समजलं, तुम्हाला फॅशन वागायचं समजलं, तुम्हाला 4 चाकी गाडी समजलं, पण आपल्या आरोग्याला काय लागायचं समजलं नाही. हा तेच. मग त्याच्यासाठीच घरासमोर एक अनुभव. म्हणजे मी 10वीत असताना मी आमच्या जिथे जागा आहे घराजवळ तिथं मी खुटा गाडलेलाच. म्हणजे खुटी असते ना ते आमच्या लाकडाकडचे बनवतात.
ती गाडून म्हटलं आपल्याला गाय आणायची तेव्हा काय हे खिल्लार माहित नव्हतं, ऑनलाईन काही नव्हतं. तेव्हा घरच्यांनी विरोध केला. जर्सी आणणार होतो की गाय पाहिजे म्हणून गावरान असं तसं. पण आता आहे माझं BMS झालंय, म्हणजे मी प्रॅक्टिस करतो, इंटर्नशिप चालू आहे. तर आता घरी पण वेळ आहे घरच्यांना थोडा. आणि थोडं घरचं वातावरण काही व्यवस्थित नाहीये. मग त्याच्यासाठी की समृद्धीला हवं काहीतरी, गाईच्या पावलांनी तरी काहीतरी व्यवस्थित आपलीकडून सेवा व्हावी तिची, या दृष्टीने आणायचं. म्हणजे ती घराजवळच राहणार आहे आणि मी सध्या 4 महिने मी नाही तिच्याजवळ, असा विषय. ठीक आहे. माझा सल्ला आहे, हो, तर तुम्ही सांगितलेल्या परिस्थितीनुसार तुमची परिस्थिती बऱ्यापैकी आहे. परिस्थिती तर आहे. तो आईला वडिलाला समजावून सांगा. 100% माझ्यावर विश्वास असेल, 100% मला ओळखलं असेल, 100% माझी कामगिरी जर समजली असेल, तर 100% बऱ्यापैकी चांगली वस्तू बऱ्या पैशाला घ्या. कारण आज तुम्ही रुपयाला घेतली म्हणून, 10 रुपयाला घेतली म्हणून सांगू शकत नाही ती आज ना उद्या उघड पडतं. काय? तर घेताना 10 रुपयाची घ्या, म्हणजे 10 रुपयाचं वातावरण वाढतं, म्हणजे लोक बघताना त्या नजरेतून बघतात. आणि तुमचं कुटुंब हे सुशिक्षित आहे. आणि तुमचं कुटुंब ते एक शिक्षक आहे लहान मुलांना घडवण्यात. तर त्यांच्याकडूनही तो संदेश जाईल. म्हणजे असा मुद्दा, असं जागा, असं घर, असं लोकेशन किंवा अशा व्यक्ती त्या गायीला मिळणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. की ज्या ठिकाणावरून संदेश गेला पाहिजे. मग संदेश जाणारे तुम्ही बाप लेक दोघं पण आहात. वडील शिक्षक आणि आम्ही आणली ती घरी. तर मला गल्लीतले सगळे लोक हसणार, हे पहिलं आहे माझं, पण मी त्यांच्याकडे काही लक्ष नाही द्यायचं. ते इतिहास घडायचा असला तर कष्ट पण आहे, हसू पण तेवढंच आहे. आणि चांगली गोष्ट आपल्या भागात नाही म्हणल्यानंतर ज्या लोकांना कळत नाही तो हसणार आहे ना, ज्याला कळत जो हसला त्याला समजलं नाही म्हणायचं. साधा सोपा पर्याय. आणि तुम्ही इतर मीडिया बघताय, अजून हा पण मीडिया बघताय, आधी ठरवा कुठल्या मीडियामधून आपल्याला एखादी गोष्ट स्वीकार करायची किंवा कुठल्या शेतकऱ्याकडून गोष्ट स्वीकार करायची किंवा कुठल्या व्यक्तीकडून स्वीकार करायची, हे आधी ठरवा. कारण या युट्यूब वरती बरेच काम करणारे आलेत. कारण बऱ्याच पद्धतीनं ज्ञान मांडतात, बऱ्याच पद्धतीनं माहिती देतात. त्यामुळे तुम्ही आधी विचार करा. आज संध्याकाळपर्यंत फुल तुम्हाला टाइम विचार करायला. घरी आईला बोलून घ्या, वडिलाला बोलून घ्या. मी असा सल्ला दिलाय, तुम्हाला एक सजेस्ट केले की तुम्ही घेतल्यानंतर, तुम्ही एक डॉक्टर आहे, प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात जाणार आहे आणि तुमचे वडील शिक्षक आहेत, तर तुमच्या शिक्षकाच्या हातून लहान मुलं घडणार आहेत. मी ह्युमन डॉक्टर माणसांचा. बरं ठीक आहे, मला गैरसमज झाला. ठीक आहे, अति उत्तम आहे ना, अजून अति उत्तम आहे डॉक्टर साहेब. काय झालं, अजून प्लस पॉइंट सापडला मला तुम्हाला सांगा. तर माणसं तुमच्या दारात चालून येणार आहेत ना, आणि लेकर सुद्धा जगातली एका खोलीत येणार आहेत ना. मग तुम्ही एका ठिकाणी बसून संदेश देऊ शकताय. बघा, याच्यावर विचार करा आणि तात्काळ घडवू शकताय. ते घडवल्यानंतर मग पुढचा निर्णय पुढे ठरू शकतो. काय अडचण नाही. आई बाप सोडून ह्या जगात सगळं मिळतंय, पण काय मिळवायचं आहे, किती रुपये मिळवायचं आहे, तेच का मिळवायचं आहे, आणि त्यातला खरंच आपल्याला अभ्यास झालाय का, त्याचं खरंच दूध चांगलं आहे का, खरंच तूप चांगलं आहे का, त्याच्या अंगावरून हात फिरणं खरंच चांगलं आहे का, ते दारात बांधणं खरंच चांगलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टीवर 48 तासात कमीत कमी अभ्यास झाला पाहिजे खरेदीच्या आधी. चालू आहे सर. तुम्ही डॉक्टर म्हणजे आता मला जास्त बोलायची गरज नाही. बिनधास्त तुम्ही विचार करा आणि मला निर्णय द्या. आणि आता सध्या म्हणजे कितीतरी वेळा बोलत तर तेवढंच आहे, आई बाप सोडून सगळं मिळते. चल ठीक आहे. मला कधी फोन करताय आणि तुम्ही कधी किती तत्परतेनं किंवा किती ताकदीनं त्या गोष्टीच्या पाठीमागे उभारताय, तेवढी ती गोष्टीच्या ताकदीनं तुमच्या सोबत येणार आहे. सर ते
साताऱ्याहून किती येतं तुमचं मंगळवेढा? साताऱ्याकडे जायची गरज नाही. मग आम्हाला जवळ कसं पडतं? मी पंढरपूर जवळ आहे राहायला. पंढरपूर का? बरं. पंढरपूर किती पडते बघायचं. पंढरपूर पासून मी काय अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. हो. बरोबर. पंढरपूर तीर्थक्षेत्र माहिती आहे ना? हा, पंढरपूर. मग महाराष्ट्र कर्नाटक मधून पंढरपूर प्रत्येकाला माहिती आहे किती किलोमीटर आहे आपल्यापासून. तेवढाच मी किलोमीटर आहे समजायचं. हो. पंढरपूर दुसरीकडे आणि राजमाळगे दुसरीकडे असं नाही. विठ्ठल दुसरीकडे आणि आपला खिलार शेतकरी शान परिवार दुसरीकडे असं नाही. हे सगळे एकत्र एका ठिकाणी आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे परमेश्वराने तेवढी बुद्धी गाठली तेवढी मी बुद्धी द्यायचा प्रयत्न करतोय. मग घ्यायचं का नाही घ्यायचं प्रत्येकाने ठरवा. सकाळ सकाळी आता मला पण काम असतात, तुम्हाला पण काम असतात. एवढ्या वेळातनं वेळ काढून मी एवढा वेळ दिला, याचा वापर करायचा का न करायचा तुमच्यावर अवलंबून आहे. ठीक आहे. धन्यवाद. हा, ठीक आहे डॉक्टर साहेब. बघा, वेळेत निर्णय घ्या. वेळेत तुम्हाला वस्तू मिळून जाईल चांगली, काय अडचण नाही. जेवढी तुमची ताकद, जेवढी तुमची धाडस, त्याच क्वालिटी तुम्हाला मिळणार. कारण आपण रिव्हर्स गणित केलं तर धड माझं पण काय राहणार नाही, तुमचं पण काय राहणार नाही. म्हणजे आपण कमी पैशाला एखादी चांगली वस्तू घेणं म्हणजे मिळू शकते, नाही असं नाही. पण त्याला स्वतः कष्ट करावं लागतंय, स्वतः फिरावं लागतंय, स्वतः माहिती घ्यावी लागते, स्वतः तिथपर्यंत पोहोचावं लागतंय. आणि मी काय केलेलं आहे, चांगल्या गोष्टीसाठीच धडपडलोय, खात्रीच्या गोष्टीसाठी धडपडलोय, देखण्या गोष्टीसाठी धडपडलोय, वंशावळीच्या गोष्टीसाठी धडपडलोय आणि चांगल्या वस्तूचा चांगला मोल व्हावा यासाठी मी धडपडतोय. मग आता ह्यातून काय शंका येत असेल तरी मला कळवा. तो तुमचा व्हिडिओ बघितला मी जस्ट. ते बाजारात तो माणूस गाय विकायला आलेला असतो, तुम्ही त्याला सांगता कितीला द्यायची, तो म्हणतो 40. तू हे कुठून ठरवलं किंमत गायची? आणि तुम्ही त्याला म्हणजे तुझा गरज नसेल गाय विकायची, तुला पैशाची अडचण नसेल तर तू ही गाय घरी वापर. तो व्हिडिओ बघितला तुम्ही? त्या जगात कलियुगाची कोण सांगेल का वाक्य? कोणीच नाही सांगत. मला ती घेऊन विकता येत नव्हती, मला ती घेऊन व्यापार करा येत नाही का? मला एखाद्या जवळच्या गरजू मित्राला तुमच्यासारख्याला घाला येत नव्हती का? पण ते केलं का मी? नाही. तुम्ही त्याला सांगितलं की अजून तुला घरी जाऊन दूध वाढायसाठी काही लागलं तर मी तुला सांगेल. एवढं राजमाळगेकडून मिळतंय, खिलार शेतकरी शान परिवार कडून मिळतंय. मग अजून काय पाहिजे तुम्हाला फुकट? मग कमीत कमी वस्तूला पैसे तर मोजायची तयारी ठेवा. बाकी तर फुकट मिळतंय. आणि वस्तूला पैसे मिळाले की, वस्तूला पैसे मोजले की तुम्हाला ऑटोमॅटिक सगळं आयुष्यभर पाठीमागे मिळणार आहे. फ्री मध्ये मिळणार आहे. तुम्हाला घडोघडकीला पैसे मोजायची गरज नाही. ठीक आहे डॉक्टर साहेब, मला विचार करून कळवा चालेल. ओके. धन्यवाद. ठेवू का? धन्यवाद. ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचा आभार आहे. नाही, तुम्ही वेळ दिला तुमचा त्याच्याबद्दल धन्यवाद. कारण ऐकून घेण्याची क्षमता नाही कोणाची आजकाल. म्हणून गोष्टी घडत नाहीत, म्हणून खरेदी होत नाहीत, म्हणून चांगल्या गायींचं संगोपन होत नाही, म्हणून चांगल्या गायी सुद्धा विकायला येतात आणि म्हणून त्या चुकीच्या मार्गाला टेम्पोचे टेम्पो भरून जातात. कारण समजून ऐकून अभ्यास करायची क्षमता कोणाचीच राहिली नाही. म्हणून मी आभार मानतो. ओके. ठीक आहे. धन्यवाद.